नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे भगीरथच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। जसं आपण म्हटलं होतं की आपण करंट अफेअर्सची एक सिरीज लॉन्च करणार आहे आणि करंट अफेअर्सच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या प्रिलिम्स एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये कशा प्रकारे आणि कोणत्या स्वरूपात तिथं लिखाण करता येईल अशा स्वरूपाचे असलेले आपण काही आर्टिकल्स, काही गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहे। मग त्याच्यासारखी असलेली ही एक 14 तारखेचा किंवा 15 तारखेमध्ये म्हणजे 2 दिवसाच्या असलेल्या न्यूजपेपरच्या अंतर्गत तिथं कोणत्या एक्झाम आहे आणि तिथं त्या कोणत्या पर्टिक्युलर एक्झाम ओरिएंटेशन आपल्याला करंट अफेअर्स रीड करता येईल, तर त्याच्यासाठी असलेले ह्या सर्व आर्टिकल्स आपण डिस्कस करणार आहे। मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे डेटा लोकलायझेशन्स। आता हा जो शब्द आहे तो वारंवार न्यूजपेपरमध्ये येतो आहे, सोशल मीडियावर त्याच्यावर बऱ्यापैकी क्रिटिसाइज पण होत आहे की डेटा लोकलायझेशन्स का करताय, डेटा लोकलायझेशन्स का केल्या जावं आणि त्याच्या माध्यमातून अँटी ग्लोबलिस्ट पॉलिसी आपण का इव्हॉल्व करतोय याच्यावर भाष्य करणारे आणि याच्यावर डिबेट करणारे भरपूर काही गोष्टी आपण बघितल्या। मग ज्यावेळेस आपण म्हणतो की व्हॉट इज मीन बाय द डेटा लोकलायझेशन्स, मग बिफोर दॅट आपल्याकडे असलेला जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे आणि नवीन पॅटर्ननुसार आपल्याकडे असलेल्या ह्यांचं विभागणी आणि त्याच्यानुसार आपल्याकडे असलेल्या पर्टिक्युलर्स असलेले जो गव्हर्नन्स पार्ट आहे, सोबत इंटरनल सिक्युरिटी आहे, इफेक्ट्स ऑफ द पॉलिसी ऑफ अ डेव्हलपमेंट अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑफ इंडियाज पर्टिक्युलर्स इंटरेस्ट आहे, हा जो सिलेबसचा टॉपिक आहे याच्याशी आपण हा गोष्ट रिलेट करू शकतो। म्हणजे थोडक्यात आपण याचा संबंध GS पेपर 2 असेल, GS पेपर 3 असेल, तर याच्यासोबत कुठेतरी हा लिंक अप होताना आपल्याला दिसून येतोय। म्हणजे थोडक्यात आपल्याला हा जो टॉपिक आहे डेटा लोकलायझेशन्स तो रिलेट करायचा आहे तर ह्या सिलेबसच्या पॉईंट सोबत। मग याच्यामध्ये काय बघायचं आहे, मग याच्यामध्ये बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय द डेटा लोकलायझेशन्स। हे प्रिलिम ओरिएंटेशन तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डेटा लोकलायझेशन जे चर्चेमध्ये आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकता येतं किंवा त्याच्या माध्यमातून इंडियाने काय प्रकारच्या असलेल्या त्या स्वरूपाच्या काही पावलं उचललेली आहे। मग हे डेटा लोकलायझेशन्स काय आहे आणि त्याच्यावर असलेल्या काही गोष्टी आपल्याला इथं बघता येणार आहे। त्याच्यानंतर आहे मेन्स ओरिएंटेशन। मग मेन्समध्ये कसा विचारला जाऊ शकतो किंवा मेन्समध्ये कोणत्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला तिथं आन्सर ते लिहिण्यासाठी देऊ शकता। मग डेटा स्थानिकरण आणि सरकारला काय हवे आहे, मग हा कॉन्फ्लिक्ट जो आहे की नेमकं डेटा लोकलायझेशन्स करून गव्हर्नमेंट अशा प्रकारे का कोणत्या गोष्टी इथं आणायचा प्रयत्न करताय, मग डेटा एवढा महत्त्वाचा आहे का। मग बेसिकली आपल्याला त्याच्यामध्ये मुळामध्ये जावं लागणार आहे की नेमकं काय आहे। ज्यावेळेस आपण म्हणतो की डेटा लोकलायझेशन ही कॉन्सेप्ट आत्ताची नाही आहे, ती पूर्वीपासून आहे किंवा पूर्वी पण त्याच्यावर भाष्य केलं जातं। मग बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो शब्द आहे तो म्हणजे काय आहे, डेटा। डेटा काय आहे किंवा डेटा ॲनालिसिस आपण जेव्हा प्रकारचं नाव ऐकतो नेमकं काय आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सोशल मीडिया हँडल करतो त्या सोशल मीडिया हँडल करता वेळेस आपल्याला काही गोष्टी दिसून येतात। जसे की फॉर एक्झाम्पल आपण जर फेसबुक कंटिन्यू यूज करत असेल तर फेसबुकच्या माध्यमातून आपण जेव्हा स्क्रोलिंग करतो तर स्क्रोलिंगमध्ये जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी आपण बघतोय, ॲक्टिव्हिटीला लाईक करतोय किंवा कमेंट करतोय, तर अशा संदर्भामध्ये पर्टिक्युलर त्या जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या गोष्टी तिथं कॅचअप करते की ह्या व्यक्तीला कोणती गोष्ट गरजेची आहे किंवा कोणती गोष्ट ही बघतोय। ज्यावेळेस तुम्ही परत एकदा त्या फेसबुकवर तुम्ही परत जाता किंवा तुम्ही यूट्यूबवर जाता तर त्यावेळेस त्या प्रकारचं नोटिफिकेशन त्या स्वरूपातलं असलेल्या सगळ्या गोष्टी ते वारंवार दाखवत आहे। म्हणजे कुठेतरी तुमचं डेटा ॲनालिसिस ही अशा प्रकारे केल्या जाते की ज्या माध्यमातून त्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे, तो व्यक्ती काय बघतोय आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीला पाहिजे आहे हे तिथं सगळं ॲनालिसिस केलं जातं। इवन दो आपल्याकडं गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस आधार कार्ड आणलं होतं त्या आधार कार्ड आणल्यानंतर तिथं प्रत्येक व्यक्तीचे असलेले आय रेटिनाज असेल, फिंगरप्रिंट्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्या होत्या आणि हे कलेक्ट करता वेळेस कुठेतरी ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये त्यावेळेस पिटिशन दाखल करण्यात आली की तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा सगळा डेटा हा गव्हर्नमेंटकडे चालला आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या विविध गोष्टी की ज्याच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर व्यक्तीची संपूर्ण माहिती ही गव्हर्नमेंटकडे असते किंवा गव्हर्नमेंटच्या एखाद्या इन्स्टिट्यूटकडे असते। मग अशा वेळेस तिथं डेटा लोकलायझेशन ही कॉन्सेप्ट ही नवीन स्वरूपात आली होती। झालं काय, ज्यावेळेस आपलं आधार कार्ड बनत होतं किंवा आधार कार्ड बनवण्याची प्रोसेस चालू झाली होती त्यावेळेस कुठेतरी आपल्या भारत सरकारने बाहेरच्या देशांना आमंत्रित केलं होतं की आमचं आधार कार्ड बनवण्याची जी आउटसोर्सिंग प्रोसेस आहे ती आम्हाला तुमच्याकडनं बनवून घ्यायची आहे।
मग त्यावेळेस भारतामध्ये गदारोळ झाला, पार्लमेंटमध्ये त्यावेळेस संदर्भ आला, पार्लमेंटमध्ये त्यावेळेस त्या गोष्टीवर डिबेट झाले, डिस्कशन झाले आणि कुठेतरी त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि सांगितलं काय की जर तुम्हाला भारतातल्या लोकांची असलेला डेटा पूर्ण अव्हेल करायचा असेल, जर संपूर्णरित्या तो डेटा कलेक्ट करायचा असेल, तर यू शुड नॉट गिव्ह एनी काइंड ऑफ अ परमिशन टू द पर्टिक्युलर आउटसाइड द इन्स्टिट्यूशन. मग हे आउटसाइड इन्स्टिट्यूशनला तुम्ही परवानगी नका देऊ, तर परवानगी कुठलची द्या, भारतातलीच द्या. म्हणून नील केनी जे सर आहे त्या नील केनी सरांनी स्वतःच असलेलं हे एक इनोव्हेशन करून भारतामध्ये आधार कार्डच्या संदर्भामध्ये इथं आधार कार्ड इश्यू करण्यात आलंय. मग आता हळूहळू त्या स्वरूपात प्रत्येक देशाने त्या ओरिएंटेशननी आणि त्या पद्धतीने स्वतःचा डेटा अॅनालायसिस करून स्वतःकडे हा डेटा कलेक्ट करण्याची पॉवर तिथं कॅप्चर्स केली. मग हळूहळू एक संकल्पना निघत आली की डेटा स्थानिकरण ही संकल्पना त्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. मग काय आहे तर बघा, डेटा लोकलायझेशन हे धोरणात्मक उपक्रमांचा काय आहे संदर्भ देते, जे की विशिष्ट अधिकार क्षेत्राच्या सीमेमध्ये डेटाचे भौतिक संचयन असेल आणि प्रक्रिया प्रतिबंधित करून डेटा प्रवाह मर्यादित करता. म्हणजेच काय की जसं इंडियन गव्हर्नमेंटनी पर्टिक्युलर भारताच्या असलेल्या एखाद्या इन्स्टिट्यूटला ही पॉवर दिली की तुम्ही आधार कार्ड बनवा आणि भारतातल्या असलेल्या असंख्य लोकांचा आधार कार्ड बनवण्याची पर्टिक्युलर तुम्हाला काय आहे मुभा आहे. मग याच्यातून काय दिसून आलंय की भारताच्या असलेलं हे डेटा कलेक्शन्स ही पॉवर कोणाला दिली आहे, पर्टिक्युलर इंडियन इन्स्टिट्यूशनला दिली आहे. म्हणजेच बाहेरच्या लोकांना आपण सीमित केलेलं आहे. असं का केलं, जर भारतातल्या लोकांच्या असलेल्या ह्या सगळ्या जो डेटा असेल तो जो दुसरीकडे जात असेल तर त्याचा मिसयूज देखील होऊ शकतो. ह्या डेटाचा वापर दुसरा देश हा परकीय आक्रमणासाठी करू शकतो. हा डेटा कदाचित दुसऱ्या देश त्याच्यामध्ये भारताच्या असलेले मॅन्युप्युलेटिंगसाठी केला जातो. मध्यंतरी त्याच्यावर चर्चाही झाली की ज्यावेळेस इलेक्शन होत होतं अमेरिकेमध्ये त्यावेळेस रशियाने डेटा अॅनालिसिस करून किंवा त्याच्या माध्यमातून रशियाने त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी मॅन्युप्युलेट केल्या आणि व्यक्तीच्या असलेल्या सगळ्या गोष्टी इलेक्शनमध्ये तिथं बदलताना आपल्याला दिसून येत आहे. मग डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक जिंकण्याचं मागचं कारण हा डेटा मॅन्युप्युलेशन्स होता. मग ह्या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस कुठेतरी प्रत्येक देश आता ह्या संदर्भामध्ये डेटा लोकलायझेशन बघतोय. लोकलायझेशन म्हणजे काय, स्थानिक स्तरावर त्याच्या गोष्टी काय केल्या जाणार आहे, वापर केला जाणार आहे, बाहेर पाठवल्या जाणार नाहीये. मग प्रत्येक देश ह्या प्रकारच्या असलेल्या ग्लोबलायझेशनच्या इरामध्ये राहत असतानाही सुद्धा त्या स्वरूपातली सगळी माहिती स्वतःजवळ संचित करण्याचं काय करतो आता प्रयत्नशील राहत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं त्याचं काय आहे व्याख्या म्हणता येईल की याच्या अंतर्गत धोरणात्मक उपक्रमांचा काय आहे संदर्भ देते की ज्याच्या माध्यमातून विशिष्ट अधिकार क्षेत्रामध्ये डेटाचं भौतिक संचयन म्हणजे फिजिकल कॉन्सन्ट्रेशन तिथं ठेवायचं आणि प्रक्रिया प्रतिबंधित करून डेटा प्रवाह काय करायचा आहे मर्यादित करायचा. डेटा शुड नॉट बी शेअर विथ अदर पर्सन. मग अशा प्रकारचे असलेला हे डेटा काय आहे लोकलायझेशन. आता याची का गरज पडली, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की डेटा लोकलायझेशनवर आता प्रत्येक देश, प्रत्येक कंट्री, प्रत्येक कॉन्टिनेंट अशा प्रकारे फोकस करतंय की आमचा डेटा शुड बी त्या प्रकारचा सिक्युअर विदिन द पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट असेल किंवा पर्टिक्युलर कंट्रीज असेल यांच्याकडेच असायला पाहिजे. शुड नॉट बी शेअर विथ अदर्स. कारण की पनामा पेपर्स असेल किंवा तुमचं असलेलं त्या स्वरूपाच्या असलेल्या विविध प्रकारच्या घटना घडल्या की ज्याच्या माध्यमातून तुमचा डेटा हा लीक केला जातोय. मग अशा स्वरूपाच्या अशा माध्यमातून ही गरज पडली आहे की डेटा लोकलायझेशन हा झालाच पाहिजे. मग त्याच्यातलं पहिलं कारण काय आहे, वैयक्तिक डेटांचे काय करणे संरक्षण हे मजबूत करते. जेव्हा तुम्ही डेटा लोकलायझेशन करता तुमची माहिती फक्त पर्टिक्युलर त्या एरियामध्ये पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्येच राहत असेल तर ऑटोमॅटिकली प्रत्येक व्यक्तीची असलेली ही जी माहिती आहे ती कशी असणार आहे, संरक्षित असणार आहे. नागरिकांच्या गोपनीयतेचे काय करतात संरक्षण करत असतात. आज आपण म्हणत असाल की आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड हा फक्त भारतामध्येच तिथं व्हॅलिडेशन चेक करतं आणि भारतामध्येच त्याचं युटिलायझेशन केल्या जातं. मग हे दाखवतं काय की भारतामध्ये आता अशा स्वरूपाचा डेटा लोकलायझेशनवर जास्त फोकस केल्या जाते. मध्यंतरी ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी पण ह्यावेळेस ताशेरे ओढले होते की तुम्ही प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे बाइंडिंग करू नका, मॅन्डेटरी करू नका. बिकॉज ऑफ आधार कार्ड फक्त इट्स अ काइंड ऑफ अ आयडेंटिफिकेशन कार्ड, नॉट अ पर्टिक्युलर सिटीजनशिप कार्ड.
मग अशा प्रकारचं असलेलं ही जी कन्फ्लिक्ट होती, हा फक्त डेटा आहे, परंतु हा डेटा पण व्हॅल्युएबल आहे. मग कदाचित उद्या चालून तुम्ही असलेला हा डेटा बाहेरच्या देशांना जर तुम्ही देत असाल, तर आपल्याकडे असलेले जे फ्रीडम ऑफ राईट टू प्रायव्हसी जी आहे, ती राईट टू प्रायव्हसी काय केल्या जाते, व्हायोलेट होती. म्हणून अशा प्रकारच्या असलेल्या डेटा लोकलायझेशनची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेची काय करायची आहे, संरक्षता करायची आहे. त्याच्यासोबत कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने डेटावर नियंत्रण ठेवता येते. जर डेटा लोकलायझेशन असेल प्रॉपरली, जर तुमच्याकडे तुमच्या व्यक्तींची, तुमच्या लोकसंख्येची माहिती असेल, तर ऑटोमॅटिकली आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी हे लवकर कळता. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडं PDS सिस्टीम आहे, म्हणजे स्वस्त अन्नधान्य दुकानाच्या माध्यमातून आपण गरीबातल्या गरीब लोकांना तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये किंवा लो ऑफ अमाऊंटमध्ये आपण काय करतोय, त्या स्वरूपाचं असलेलं अन्नधान्य देतोय. परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे भारतामध्ये, की आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी हा आयडेंटिफाईड केला जात नाही. म्हणजेच काय, की गरजू व्यक्ती जो असेल तो व्यक्ती कोण आहे आणि त्याची असलेली खरं त्या स्वरूपाची असलेली त्याची गरज ती कोणत्या टाइम लिमिटेपर्यंत आहे हे आपल्याला कळत नाही. मग याच्यामुळं जो गरीबातला गरीब व्यक्ती आहे तो अन्नापासून किंवा त्या पर्टिक्युलर बेसिक नीड्सपासून हा बाजूला सरतो, बाजूला ऑफसेट होतो. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून जर तुमच्याकडे डेटा लोकलायझेशन हे परफेक्ट असेल, त्याचं मेकॅनिझम चांगल्या प्रकारे रन होत असेल, तर ऑटोमॅटिकली तुमचं असलेलं आयडेंटिटी ऑफ बेनिफिशरी हा जो जी कॉन्सेप्ट आहे की पर्टिक्युलर ज्या व्यक्तीला गरज आहे तीच तिथं काय केल्या जाणार आहे, अवेल केल्या जाणार आहे, तिथं त्याला प्रोत्साहन दिल्या जाणार आहे. दुसरं उदाहरण जर घेतलं तर आपण म्हणतोय की रिझर्वेशन पॉलिसीज. मग रिझर्वेशन पॉलिसी किंवा आरक्षणाची पॉलिसी ज्याच्या अंतर्गत आपल्याला दिसून येते की आपल्याकडं रिझर्वेशन आणि त्या रिझर्वेशनचा बेनिफिट कोणाला भेटला पाहिजे. मग याचा असलेल्या डेटा अनालिसिस करून किंवा त्याचा डेटाचं जर कलेक्शन केलं तर बेसिकली ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीची आपण त्याच्या अंतर्गत निवड करू शकतो. अशा असंख्य उदाहरणं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण ह्या डेटा लोकलायझेशनचा चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. मध्यंतरी माननीय श्री मोदी साहेबांनी एक नवीन कॉन्सेप्ट सांगितली होती, जसं आधार कार्ड आहे तसं हेल्थ कार्ड पण आपण काय करतोय, प्रत्येक व्यक्तीला इश्यू करतोय. मग ते हेल्थ कार्ड फक्त तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर ऑटोमॅटिकली तुमची जी पूर्ण फायलिंग आहे ती त्याच्यामध्ये ओपन होणार आहे. याच्यातून फायदा काय झाला, त्या व्यक्तीचा असलेला पर्टिक्युलर बॅक ऑफ हिस्ट्री, पर्टिक्युलर मेडिकल हिस्ट्री काय काय आहे ही तिथं चटकन समजेल आणि त्याला डायग्नोसिस करून पर्टिक्युलर जी ट्रीटमेंट आहे ती तिथं दिल्या जाईल. मग अशा प्रकारच्या असलेल्या विविध फायदेशीर गोष्टी याच्या माध्यमातून केल्या जातो. म्हणून हे डेटा लोकलायझेशनची काय आहे गरज आपल्याला इथं दिसून येते. मग इंडियन कंटेक्स्टमध्ये काय सांगता येणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं डेटा निर्मिती आणि वापराच्या बाबतीत भारत सर्वात काय आहे, शक्तिशाली बाजारपेठेपैकी एक असल्यामुळं डेटा स्थानिकरण महत्त्वपूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये असलेल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी हा बऱ्यापैकी आहे. जर आपण म्हणत असेल की भारताची इकॉनॉमी ही कंझ्युमर इकॉनॉमी आहे, मग कंझ्युमर इकॉनॉमी असल्यामुळं भारताच्या लोकांना काय गरज आहे किंवा भारताच्या लोकांची असलेली डिमांड ऑफ विदिन द इकॉनॉमी कशी आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं तर तुमचं प्रोडक्शन पण त्या पद्धतीने होणार आहे. प्रोडक्शन त्या पद्धतीने झालं तर ऑटोमॅटिकली तुमची असलेली पर्चेसिंग प्रायोरिटीज वाढणार आहे. त्या क्रयशक्ती वाढल्यामुळं तुमच्या देशामध्ये असलेला GDP ही वाढण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आज आपण मार्केटमध्ये म्हणतोय की ॲपलचा फोन हा जास्त चालतोय, परंतु ॲपलचा फोन हा आपल्याला काय करावा लागतो, आयात करावा लागतो. मग जर यदा कदाचित भारताने अशा प्रकारची असलेली तिथं गरज ओळखली की भारतामध्ये कोणत्या प्रकारचा सेलफोन हा गरजेचा आहे, कोणता सेलफोन हा मार्केटमध्ये डिमांडेड आहे, मग अशा प्रकारच्या असलेल्या माध्यमातून जर तुम्ही बारकाईने तिथं डेटा ॲनालिसिस केलं आणि डेटा लोकलायझेशन केलं की स्थानिक लोकांची असलेली गरज काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही मॅन्युफॅक्चर केलं, ऑटोमॅटिकली तुमच्या बाजारपेठेमध्ये फक्त लोकल फॉर वोकल जी कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडल्या जाणार आहे. दुसरी गोष्ट, मग या संदर्भामध्ये चर्चा चालू होती की आपल्याकडं डेटा हा त्या स्वरूपाच्या माध्यमातून सुरक्षित नाहीये, कंटिन्युअसली त्याचा मिसयूज केला जातोय. आणि मध्यंतरी आपण बघितलं पण होतं की ऑनरेबल सुप्रीम कोर्टने त्याच्यावर ताशेरी देखील ओढलेले. मग अशा वेळेस पार्लमेंटचं काम काय होतं, मग पार्लमेंटनी 2019 मध्ये पर्सनल डेटा प्रोटेक्शन नावाचं एक काय आणलं होतं, विधेयक देखील आणलं होतं. का, कारण की तुमचा असलेला डेटा हा कुठंही शेअर होता कामा नये. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा डेटा तिथं शेअर झाला पाहिजे, आज आपण बघा ना, आपण अमेरिकेचं असलेलं GPS सिस्टीम यूज करतो, त्या स्वरूपाचं असलेलं फेसबुक यूज करतो, आपण ट्विटर यूज करतो, आपल्याकडच्या असलेल्या पर्सनल माहिती ह्या लोकांपर्यंत ऑलरेडी गेलेल्या आहे.
मग आता ह्या कुठेतरी कमी होण्यासाठी आणि पर्टिक्युलर रिजन वाईज आपण काय करणार आहे, हा डेटा आपल्याकडेच ठेवणार आहे. गरज नाहीये, शुड नॉट बी अ कन्सिडर की तो बाहेर गेला पाहिजे. म्हणून 2019 मध्ये पर्सनल डेटा प्रोटेक्शन आपण काय केलं होता, 2019 अंतर्गत आणला होता. का? प्रत्येक व्यक्तीचा डेटा हा प्रोटेक्ट झाला पाहिजे. परंतु तो काही कारणास्तव विड्रॉ केला आणि नवीन विधेयक आणलं आणि त्याचं नाव काय दिलं होतं, सर्वसमावेशक फ्रेमवर्क आणि समकालीन डिजिटल गोपनीयता कायदे. अशा प्रकारच्या नावाखाली आपण नवीन कायदा इथं काय करतोय, अंमलात आणतोय, की ज्याच्या माध्यमातून अल्टिमेट काय असणार आहे, की डेटा प्रोटेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. मग आता हे का होत आहे, कारण की विविध देश अशा प्रकारच्या असलेल्या माध्यमातून स्वतःच्या देशाची असलेली सिक्युरिटी ही इंटरनल सिक्युरिटी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे असलेले हल्ले होत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर क्राईम्स वाढत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सायबर क्राईमच्या माध्यमातून आपल्या कोणत्याही देशाच्या स्वरूपातल्या लोकांच्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज, त्यांच्या इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज ह्या ट्रेस केल्या जात आहे. मग हे सगळी जी स्पाइंग नेचरचा जो प्रोग्राम आहे, तो स्पाइंग नेचरचा असलेला प्रोग्राम कुठेतरी कर्टेल व्हावा, कमी व्हावा, याच्यासाठी ह्या सगळं डेटा प्रोटेक्शन आणि डेटा लोकलायझेशन होणं काय आहे, गरजेचं आहे. आणि रिसेंटली RBIने देखील याच्याबद्दल आदेश देण्यात आले की देशांतर्गत डिजिटल पेमेंटच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्तम देखरेख करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी आपल्याकडं डेटा हा काय झाला पाहिजे, लोकलाइजच झाला पाहिजे, रादर दॅन तुम्ही बाहेर केलं पाहिजे. म्हणून बघा ना, भारत पेमेंट असेल किंवा भारत पे असेल, अशा विविध प्रकारचे आपण UPI ॲड्रेसेस असलेले पर्टिक्युलर इंडियामध्ये केले जाणारे जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्याच माध्यमातून आपण करतोय. का करतोय? कारण की डेटा हे लोकलाइज झालं पाहिजे. परंतु याच्या संदर्भामध्ये काही वाद पण आहे, याच्या संदर्भामध्ये काही लोकांचं क्रिटिक्स पण आहे. काही लोक याच्यावर त्या स्वरूपाच्या माध्यमातून सांगताय की हे तुम्ही करायला नाही पाहिजे. का आहे? कारण की त्याच्या मागचे विविध कारणं. मग पहिलं कारण काय आहे, तर पहिलं कारण आहे त्या स्वरूपामध्ये व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या काय आहे, विरोधात आहे. जर आपण म्हणत असेल की जर आपण सर्वजण आता ग्लोबलायझेशनच्या इरामध्ये राहतोय, आपण जागतिकीकरणाच्या स्वरूपाच्या जगामध्ये राहतोय, इथं प्रत्येक व्यक्ती हा एकमेकासोबत असा कनेक्टेड झाला आहे की वसुदैव कुटुंबकम नावाची संकल्पना खरं अस्तित्वात होताना आपल्याला दिसून येते. मग एखाद्या देशामध्ये जर तुम्हाला FDI वाढवायचं असेल, एखाद्या देशामध्ये FII वाढवायचं असेल, एखाद्या देशामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढवायची असेल, तर साहजिकच आहे हे व्यवसायाची सुलभीकरण ज्याला आपण म्हणतो की इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन शुड बी स्मूथली कॅरी आउट, हे झालं पाहिजे. मग हे करता वेळेस तुम्हाला डेटा लोकलायझेशन्स केलं तर तुमच्याकडे असलेल्या संदर्भामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाहीये. मग अशा वेळेस कुठंतरी ही गोष्ट दिसून येते की तुमचा जो व्यवसाय करण्याची जी सुलभता आहे त्या सुलभतेमध्ये विरोधात काय केलं जात आहे, ही गोष्ट लोकलायझेशन्स आडकाठी निर्माण होतीये किंवा बॉटलनेक्स क्रिएट करताय. आणि त्या संदर्भामध्ये युनायटेड नेशनचा पर्टिक्युलर असलेला जो अनटॅग जो आहे, आपण संस्था म्हणते की संपूर्ण जगामध्ये ट्रेड कशा प्रकारे चालू आहे, कोणत्या स्वरूपातली आहे ते बघण्यासाठी ही अनटॅग्ड असलेली जी संस्था आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या डिजिटल इकॉनॉमीमध्ये सीमापार डेटा प्रवाह हा प्रस्थापित तसेच वाढत्या व्यवसायासाठी महत्त्वाचा काय आहे, आधारस्तंभ आहे. तुम्ही डेटा हा शेअर झाला पाहिजे. आज तुम्ही विविध प्रकारच्या बँकेच्या माध्यमातून तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय, तर साहजिकच आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करता वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फ्रीली ठेवला पाहिजे, तरच तुमचा असलेला इझी ऑफ डुईंग बिझनेस असेल किंवा विविध प्रकारचे असलेले इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तिथं सुपरफिशियल असू शकता. अदरवाईज जर तुम्ही स्थानिकरण जर करत गेले, लोकलायझेशन करत गेले तर याचा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. तर हा आहे पहिला मुद्दा. म्हणजे बघा, मेन्स ओरिएंटेशनमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे की डेटा लोकलायझेशन करण्याचे फायदे काय आहे आणि डेटा लोकलायझेशन जर झालं तर त्याचा असलेला विरोध काय आहे. दुसरं काय आहे, मक्तेदारीला काय देते, प्रोत्साहन देते. आता बघा, एक तुम्ही चित्रपट बघितलाच असेल हॉलिवूडचा, स्वीडन जे आहे ते स्वीडन कंट्रीज नाही पण एक व्यक्ती होते US गव्हर्नमेंटच्या असलेल्या पर्टिक्युलर सिक्युरिटीच्या ॲडवायझर म्हणून तिथं वर्क करत होते. ॲडम स्वीडन ज्यांचं नाव आहे, त्यांच्यावर हॉलिवूडमध्ये चित्रपट पण निघाला होता. तर त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होतं की जो व्यक्ती USच्या असलेल्या
पर्टिक्युलर सिक्युरिटी ॲडवायझरच्या काउन्सिलमध्ये काम करतोय आणि त्या व्यक्तीने तिथं US गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये विसल ब्लोईंग केली. विसल ब्लोईंग म्हणजे काय, त्यांच्याच गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये आवाज उठवला आणि सांगितलं काय की US गव्हर्नमेंट हा स्पाईंग करतोय, हा त्या प्रकारचं असलेलं लक्ष देतोय. कोणावर लक्ष देतोय, तर पर्टिक्युलर US गव्हर्नमेंटच्या असलेल्या लोकांकडं. का, कारण की लोक कशी ऍक्टिव्हिटी करताय, लोक काय बघताय, लोकांनी काय बघितलं पाहिजे, मग अशा प्रकारची असलेली ही मक्तेदारी इथं निर्माण होऊ शकते. जसं त्या संदर्भामध्ये भारताचा विचार करायला गेलं तर भारताच्या सुप्रीम कोर्टाने, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने इथं त्या गोष्टीवर निदर्शन दिले आणि तिथं त्या प्रकारचं मार्गदर्शनही केलं आणि सांगितलं काय, जर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला ही पॉवर देताय, पॉवर ऑफ ऑटर्नी देताय की तुमच्या भारतातल्या सगळ्या लोकांचा असलेला डेटा हा पर्टिक्युलर एका इन्स्टिट्यूटकडे असावा, ना की बल्कि भारत सरकारकडे असावा किंवा किंबहुना सरकारकडे जरी असेल तरी हा आधार तुमचा असू शकत नाही, कारण की राईट टू प्रायव्हसी हा मोठा कन्सर्न आहे तुमच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये. म्हणून इथं काय म्हणलं जाऊ शकतं, मक्तेदारीला काय भेटते, प्रोत्साहन दिले जात आहे. जर लोकलायझेशन केलं तर पर्टिक्युलर गव्हर्नमेंट काय करणार आहे, सगळ्या लोकांचा डेटा कलेक्ट करणार आहे. ऑटोमॅटिकली तिथं काय केलं जातं, मक्तेदारीला प्रोत्साहन दिलं जातं. त्याच्यानंतर आहे श्रीमंत देशाद्वारे काय आहे, गैरवापर आहे. जर आपण म्हणत असेल की भारताचा आज भारतामध्ये GPS आहे, GPS प्रोफाउंडली यूज केला जातो, प्रिडॉमिनेटली यूज केला जातं. इंडियन पीपल्स आज कुठेही जावं तर आपण विदाउट GPS शिवाय जात नाही. मग GPS कोणाचा आहे, US गव्हर्नमेंटचा आहे. मग आता साहजिकच आहे, US गव्हर्नमेंट कसं आहे, डेव्हलप्ड कंट्रीज आहे. मग अशा प्रकारचे विकसित देश, आपल्यासारख्या विकसनशील देश असेल, आफ्रिकासारखा अविकसित देश असेल, तर अशा देशांवर मोनोपोली क्रिएट करू शकतं. अशा देशांवर त्या प्रकारचा डेटा ॲनालिसिस केलं जाऊ शकतं आणि अशा स्वरूपाच्या माध्यमातून पर्टिक्युलर असलेल्या त्या गोष्टी तिथं लोकांच्या तिथं अव्हेल केल्या जाऊ शकतं. म्हणजेच इथं कुठंतरी श्रीमंत देशाद्वारे त्याचा गैरवापरही होण्याची काय आहे, शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये. आज आपल्याला माहिती आहे की चायना असेल, त्या प्रकारचा रशिया असेल, हे ॲग्रेसिव्ह भूमिका घेणारे देश आहे आणि यांच्या देशांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ही बऱ्यापैकी झाली. मग आता ह्या बऱ्यापैकी झालेल्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमुळं कुठेतरी पर्टिक्युलर एरियामध्ये डेटाचं काय केला जातो, मिसयूजही केला जातो. मग अशा प्रकारे तिथं पाळत ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात. त्याच्यानंतर आहे स्थानिक पाळत ठेवण्याचा काय आहे, धोका वाढला आहे. आज आपण म्हणतोय की माझी प्रत्येक गोष्ट ही त्यांना कसं माहिती आहे. आपण म्हणतो की व्हॉट्सअप हा एंड टू एंड इनक्रिप्टेड आहे, परंतु लक्ष ठेवा एंड टू एंड इनक्रिप्टेड नसतं. का, कारण की तुमचा प्रत्येक डेटा हा शेअर झालेला असतो. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हा डेटा लोकलायझेशन जे आहे त्या लोकलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला हा एक त्याचा तोटाही आपल्याला बघताना दिसतोय. मग याच्यावर उपाय नाही का, मग याच्यावर उपाय आहे. मग वे फॉरवर्डमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता की काय करता येऊ शकतं, याच्या अंतर्गत काय करता येऊ शकतं. फायदे पण आहे, तोटे पण आहे, परंतु मग याच्यामध्ये असलेला सुमध्य कसं साधायचा. बघा काय सांगितलेलं आहे, मल्टिपल स्टेक होल्डर्स दृष्टिकोन आपण तिथे ॲडॉप्ट केला पाहिजे. आता मल्टिपल स्टेक होल्डर्स म्हणजे काय, जसे की फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घेतलं तर आधार कार्डाचं आपण उदाहरण घेऊ. आधार कार्डमध्ये स्टेक होल्डर्स कोण आहे, पर्टिक्युलर असलेली तुमची असलेली एखादी कंपनी आहे, बरोबर आहे. निलकेनी साहेबांची कंपनी आहे आणि दुसरं कोण आहे, भारत सरकार आहे. आता त्या संदर्भामध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलर हे दोन स्टेक होल्डर आहे, आधार कार्ड इश्यू करण्यासाठी दोनच संस्था किंवा दोनच असलेल्या अशा काही प्रकारच्या तिथं गोष्टी आहे की त्या दोघांचाच तिथं सहभाग आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या काही लोकांचा डेटा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड इश्यू करायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण इथं त्या प्रकारे विश्वासात घ्या, महाराष्ट्रातल्या लोकांचे असलेले रिप्रेझेंटेटिव्ह तिथं घ्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या संदर्भामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या संस्था आहे त्या संस्थांना तिथं मध्यस्थी करा. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस तुम्ही असं म्हणताय की पर्टिक्युलर्स ज्यावेळेस मल्टी सेक्ट होल्डर जे आहे, स्टेक होल्डर्स आहे, ते स्टेक होल्डर्सला तुम्ही कलेक्ट केलं, सोबत त्यांना घेऊन आले, तर ॲटोमॅटिकली हा डेटा लोकलायझेशन न होता पर्टिक्युलर्स त्या संदर्भामध्ये जी गोपनीयता आहे आणि जे प्रशासन आहे यांच्या समस्येकडे काय केला जाणार आहे, विविध प्रकारे बघितल्या जाणार आहे.
कारण की याच्यामध्ये फक्त 2च त्या प्रकारचे स्टेक होल्डर होते, आता ते नसायला पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण असणार आहे. जर उद्या चालून तुम्हाला केरळमध्ये पर्टिक्युलर असलेली कोणती एखादी योजना, एखादा कायदा लावायचा असेल तर पर्टिक्युलर केरळ गव्हर्नमेंट असेल, तिथलची असलेली NGO असेल, तिथलचे असलेले सेल्फ हेल्प ग्रुप असेल, तिथलचे असलेले पर्टिक्युलर जे आपण म्हणतो ना सिव्हिल सोसायटी, त्या सिव्हिल सोसायटीला तुम्ही तिथं इन्क्लूड करा. अशा प्रकारचं असलेलं मल्टिपल स्टेक होल्डर्सचं काय करायला पाहिजे, तुम्ही एकत्रित करायला पाहिजे. आपण म्हणतो ना एखादा निर्णय घेता वेळेस फक्त एका गव्हर्नमेंटनेच निर्णय न घेता सगळ्यांना सोबत घेऊन चालावे, ज्याच्या माध्यमातून त्याचा असलेला अंमलबजावणी ही चांगल्या पद्धतीने होणार आहे. तुम्ही डेटा लोकलायझेशन करा, नो प्रॉब्लेम, करायलाही पाहिजे, कारण की तुमची असलेली जी माहिती ही पर्टिक्युलर भारतामध्येच राहिली पाहिजे, ना की बल्कि भारताच्या पलीकडे गेली पाहिजे. मग अशा पद्धतीच्या गोष्टी करता वेळेस पर्टिक्युलर असलेल्या गोष्टीमध्ये स्टेक होल्डर्स कोण कोण असायला पाहिजे, तर लोकलाइट्स पण लोकांना तिथं विचारात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर लोकलायझेशनच्या ऐवजी डेटा इन्क्रिप्शनवर जास्त फोकस करायला पाहिजे. म्हणजे काय, आपण म्हणतो ना डेटा लोकलायझेशन करणे म्हणजे काय, माहिती गोळा करणे, स्थानिक लोकांच्या असलेली सगळी माहिती गोळा करणे, हा फक्त डेटा लोकलायझेशन आहे. परंतु हे न करता त्या गोष्टी इन्क्रिप्टेड करायला पाहिजे. इन्क्रिप्टेड म्हणजे काय की त्याच्यामध्ये कोणीही इंटरफेअर नाही करायला पाहिजे. तुम्ही इथं फोकस करा, रादर दॅन माहिती गोळा करायच्या ऐवजी त्याला प्रोटेक्शन कसं देता येईल त्याच्यावर फोकस करा. कारण की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेटा गोळा करणे हा मोठा प्रॉब्लेम नाही भारतामध्ये. प्रॉब्लेम काय आहे, तो डेटा गोळा केल्यानंतर तो सिक्युअर आहे की नाही, तो सिक्युरिटेड केले आहे की नाही, तो इन्क्रिप्टेड केला आहे की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का, कारण की तुमची माहिती सहजरित्या लोकांच्या हातामध्ये जात असेल तर ही कुठेतरी काय आहे, चुकीची पद्धत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून काय आहे, वेगवान तंत्रज्ञानाच्या वाढीच्या या युगात सरकारने डेटा इन्क्रिप्शन पर्यायी काय करायला पाहिजे, मानकाकडे वळायला पाहिजे. तुमचा फक्त डेटा गोळा करणे हा पॉईंट नसतो, त्याला सिक्युअर करणे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग तुम्ही अशा प्रकारे त्याचं उदाहरण देऊ शकता. त्याच्यानंतर स्थानिकरणाचा जो दृष्टिकोन आहे याच्या अंतर्गत कायदे जागतिक स्तरावर सुसंगत केले जाऊ शकतात, परंतु स्थानिक हितसंबंधाकडे काही केलं जाऊ शकतं, लक्ष दिलं जातं. तुम्ही जागतिक स्तरावर जर राहायचं असेल तुम्ही राहू शकता, परंतु स्थानिक लेवलच्या असलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या डेटा, सगळ्या प्रोटेक्शन ओरिएंटेशन ह्या तुम्हाला तेवढ्या परफेक्टली मॅच करता आलं पाहिजे. ना की बल्कि आज आपण म्हणतोय प्रत्येकजण हा फेसबुक यूज करतोय, पण फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी जर तुम्ही फक्त मोबाईल सर्च केला तर लगेच तुम्हाला त्या प्रकारचं नोटिफिकेशन यायला लागतं. तुम्ही यूट्यूबवर एखादे गाणे बघत असाल, तुम्ही MPSCचे फक्त व्हिडिओ बघता तर कंटिन्यू तुम्हाला MPSC व्हिडिओचे नोटिफिकेशन येत आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ स्क्रोलिंग. आणि हे स्क्रोलिंगच्या माध्यमातून तुम्हाला ॲनालिसिस करता की तुम्ही नेमकं काय बघताय. मग अशा प्रकारचा हा डेटा लोकलायझेशन करणं हा काळाची गरज झालेली आहे. आणि युरोपियन युनियननी पण त्या प्रकारचा असलेला कायदाही केलेला आहे. युरोपियन युनियननी तर अगदी तिथलच्या असलेल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त आणि फक्त डेटा हा युरोपियन युनियनच इश्यू करेल अशा प्रकारची तिथं वक्तव्य केलेली आपल्याला दिसून येते. मग ह्या संदर्भामध्ये आपण एक क्वेश्चन असा घेऊ शकतो, काय, डेटा स्थानिकरण धोरणे सरकारी एजन्सींना डेटाचे कार्यक्षमतेने नियमन करण्याची परवानगी देते असतानाही जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीस अडथळा आणतात का, या संदर्भामध्ये भारतासाठी डेटा स्थानिकरणाच्या साधक आणि बाधकांचे काय करा, विश्लेषण करा. मग अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन हा लिहू शकता की वेदर डेटा लोकलायझेशन इज द इम्पॉर्टंट और वेदर इट इज अ अफेक्ट युअर अँटी ग्लोबलिस्ट पॉलिसी. ग्लोबलायझेशनच्या इरामध्ये राहत असेल तर तुमची अँटी ग्लोबलिस्ट पॉलिसी काय केली जाते, तिथे ॲव्हिल केल्या जाते. आलं लक्षात. मग अशा प्रकारचे असलेले संदर्भ आपण तिथं घेऊ शकतो. थँक्यू सो मच.